ही आहे ताजी ताजी पात्रीची भाजी. आत्ता शेतातून आणलेली आहे. अजून हिला धुवायची आहे आणि मग धुतल्यानंतर छानपैकी आपण भाजी करणार आहोत. पात्रीची भाजी आता भरपूर पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि ती आता थोडी नितळायला ठेवूया आणि मग त्याच्यानंतर आपण चिरणार आहोत. ही भाजी आपण छानपैकी चिरून घेतलेली आहे. भाजी करण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. तेल मस्तपैकी तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी छानपैकी तडतडलेली आहे. आता थोडंसं जिरं टाकूया. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. हे आहे लसूण आणि मिरची, ते टाकूया. ही लोखंडाची कढई आहे. लसूण आणि मिरचीला थोडासा असं छानपैकी तांबूस कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये छान कलर आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकूया. थोडंसं मीठ आणि आता आपण याच्यात चिरलेली भाजी टाकूया. पुन्हा आणखी थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. छानपैकी परतून घेऊया. मी सहसा भाज्या लोखंडाच्या कढईतच करते. गॅस थोडासा वाढवूयात. भाजी छान परतलेली आहे. आता त्याच्यावरती आपण झाकण घालूया. एक 2-3 मिनिटं अशीच वाफेवर शिजून देऊया. 2-3 मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि याला पाणी सुटलेलं आहे. अजून एकदाच थोडा वेळ झाकण घालूया. झाकण काढलेले आहे. गॅस